दबदबा था, दबदबा है, दबदबा रहेगा. पण लालूजी यावेळेस दबदबा नाही राहिला. लयच डाऊन झालं हो सगळं. तेजस्वी यादव, राहुल गांधी, आरजेडी, काँग्रेस, सत्ता, इलेक्शन, मोये 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 झालं सगळं. पण याच्यामध्ये 2-4 प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. नाही हो, नाही नाही, ईव्हीएम वर दोष नाही. दोष सामान्य जनतेला द्यायचा आहे. कारण की सामान्य जनतेला 21व्या शतकामध्ये पण फ्रीच्या गोष्टी पाहिजेत. ते प्रशांत किशोर बिचारा आलं, एवढा मोठा रणनीतिकार, त्याला तंबुरा दिला इथल्या जनतेने. सुशासन आणेन म्हणे, फ्रीच्या गोष्टी बंद करेल, विकास करेल, उद्योगधंदे घेऊन येईल, पलायन थांबवेल. प्रशांतजी, तुम्ही एवढे मोठे रणनीतिकार राहू तरी पण चुकलात. इथल्या जनतेला पाहिजे पैसा, फ्रीवाला पैसा. खायला प्यायला भेटलं की बस, मतदान द्यायला मोकळे. कोणाला बी देऊ मग. विकास गेला तिकडे खड्ड्यात, काय घेणं देणं नाही. पण एक गोष्ट याच्यामधून न हजम होण्यासारखी आहे. 10,000 रुपये यांनी दिले आचारसंहितेमध्ये. ठीक आहे, कायदा कानून संविधान याच्यावर न बोललेलंच बरं, कारण ते भारतात आहे कुठे. त्या 10,000 पायी सगळ्या महिलांनी एक गट्टा मतदान दिलं, हरकत नाही. पण या भारत देशामध्ये विरोधक राहणार आहे की नाही? कारण की अंधारात म्हणतात पुतीनने 100 पैकी 101 मत पाडून घेतलं होतं. म्हणतात अहो, किती खरं काय माहित नाही आपल्याला. पण हे काय म्हणतात ना, याच्यामध्ये जे लढत होते तेजस्वी, काँग्रेस, यांचा पण एक वादा न पटण्यासारखा होता. प्रत्येक घरात नोकरी देणार म्हणे. कुठून देणार? कुठून देणार? खूप अवघड परिस्थिती झाली आहे या भारतात. या भारतामध्ये विरोधक हा स्वतःच भ्रमनिराश आहे. विरोधकालाच काय बुद्धी नाहीये, म्हणून सत्ताधाऱ्यांचं फावायला लागलं. आणि सत्ताधारी सत्तेचा वापर करत असतील किंवा अजून काही, पण ते सत्तेत एवढ्या पावरीत यायला लागले की विरोधक राहायला तयारच नाहीये. कुठेच विरोधक नाही राहिला तर या भारत देशाच्या लोकशाहीचं काय होणार हे भविष्यच सांगेल. पण आज तर मोये मोये झाले. दबदबा बी गेला आणि काहीच राहिलं नाही. चला, सुपडा साप, दुकान बंद, आपल्याला काय करायचं? आपल्याला कुठं काय अडचण नाही. आम्ही किती आरडलं तरी बदल थोडी होत असते. टाकला बरं.